नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण सायन्सचा 10वा लेसन बघतोय. फोर्स अँड टाइप्स ऑफ अ फोर्स, बल आणि बलाचे प्रकार. जो 9वा लेसन राहिला आहे आपला, तो आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. ऑब्झर्व अँड डिस्कस. शेजारी एक चित्र दिलं आहे, त्या चित्रामध्ये वेगवेगळे जे पिक्चर आहेत ते काय करायचे, ऑब्झर्व करायचे, त्यांनी डिस्कस, निरीक्षण करून डिस्कस. विल अबाउट मूव अ हेड अनलिस पुश्ड विथ द हेल्प ऑफ अन ऑर. पहिल्या चित्रामध्ये जो बोट चालवणारा आहे तो काय करतोय, तर त्याच्या हातामध्ये जी लोखंडी किंवा लाकडी जे रेटा आहे, ओर म्हणजे रेटा, त्या रेट न देता ती नाव जी आहे, जी जहाज आहे, ती त्या पाण्यामध्ये पुढे जाईल का हे बघायचे. सेकंड आहे हू एक्स्ट्रॅक्ट फर्स्ट टू मूव अ बुलक कार्ड फॉरवर्ड. बैलगाडी पुढे जाण्यासाठी जोर कोण लावतं तर बैल, ऑक्स लावतं. व्हॉट मेक्स द बॉल मोवर ड्युरिंग अ गेम ऑफ अ फुटबॉल. फुटबॉल खेळत असताना चेंडू कशामुळे गतिमान होतो, किंवा फुटबॉल खेळताना आपला तो जो बॉल आहे तो पुढे कशाने जातो, तर आपण काय करतो, बॉल जो आहे त्याला काय करत असतो, आपण लातेने आपल्या पायाने तो पुढे ढकलत असतो. त्याची दिशा, त्याची हाऊ डज द डायरेक्शन चेंज, त्याची दिशा कशी बदलते, तर जितक्या फोर्सनी, जितक्या आपल्या ताकद, आपली ताकद वापरून आपण तो बॉल जोरात पुढे ढकलत असतो, तशी त्याची दिशाही बदलत असते. विल गो फॉरवर्ड इट इज नॉट पुशड विथ द स्टिक. काठी न ढकलता चाक पुढे जाईल का, थोडा वेळ जाऊ शकेल, पण नंतर पुन्हा ते कोलमडलं जाईल आणि पुन्हा आपल्याला त्या काठीने ते चाक आपण काय करू, तर पुढे ढकलू. When kick the football coming in our direction toward the goal we apply force. आपल्या दिशेने येणारा फुटबॉल गोलाच्या दिशेने ढकलण्यासाठी आपण त्याला काय करतो, तर गोलाच्या दिशेने पायाने आपण तो फुटबॉल ढकलत असतो. म्हणजेच काय, तर आपण तिथं आपलं फोर्स, आपलं बल लावत असतो. इन डे टू डे लाईफ वी डू मेनी ॲक्शन सच ॲज अ लिफ्टिंग, पुलिंग, रायडिंग बायसिकल अँड सपोर्टिंग इट ॲट टाइम्स. दैनंदिन आपल्या जीवनामध्ये आपण जे पुलिंग आहे, उचलणे आहे, ओढणे आहे, सायकल चालवणे असेल, किंवा एखाद्या ठिकाणी आपण थांबणे असेल, ओझं ढकलणे असेल, किंवा कपडे धुतल्यानंतर ती पिळणे असतील, एखादी गोष्ट वाकवणे आहे, गाडी चालवणे, अशा वेगवेगळ्या क्रिया आपण काय करत असतो, तर आपल्या फोर्सच्या मदतीनं आपण त्या करत असतो. इट इज नेसेसरी टू अप्लाय फोर्स फॉर डुईंग ऑल दीज ॲक्शन. आणि त्या करण्यासाठी आपल्याला जोर लावण्याची आवश्यकता असते, म्हणजेच काय, तर फोर्स लावण्याची आवश्यकता असते. फोर्स इज अप्लाइड टू ॲन ऑब्जेक्ट टू पुल इट ऑर पुश इट इन एनी मॅनर. म्हणजेच काय, तर वस्तूवर कोणत्याही प्रकारे ओढणे, ढकलण्यासाठी लावणारा जो बल आहे तो म्हणजेच काय, तर आपलं फोर्स. ते सगळं म्हणजेच काय, तर फोर्स. फोर्स इज अप्लाइड टू ॲन ऑब्जेक्ट टू पुल इट ऑर पुश इट एनी मॅनर. वस्तू ओढणे असेल, ढकलण्यासाठी जो लावलेला जोर आहे त्यालाच आपण काय म्हणतो, तर फोर्स म्हणतो. नो ऑब्जेक्ट चेंज इट्स पोझिशन ऑन इट्स ओन. कोणतीही वस्तू आपणहून जागा बदलत नाही. म्हणजे आता आपण स्वतः आपल्याला पाहिजे तेव्हा आपण हालचाल करत असतो, पण जर तुमचं बेंच घ्या, बेंच काय आपोआप जागा बदलतो का, त्यालासुद्धा आपण बल लावतो, आपण त्याला फोर्स लावतो, त्यावेळी ते जागा बदलत असतं. फोर्स इज रिक्वायर्ड टू मूव ॲन ऑब्जेक्ट. वस्तू हलवण्यासाठी बलाची आवश्यकता असते. फोर्स युज्ड टू चेंज द डायरेक्शन ऑफ ॲन ऑब्जेक्ट इन मोशन ऑर स्टॉप इट. कधी गतिमान वस्तूची दिशा बदलण्यासाठी, तिला थांबवण्यासाठी सुद्धा फोर्सचा वापर केला जातो. कॅन यू टेल, सांगा पाहू. व्हॉट हॅपन्स व्हेन यू होल्ड द टू एंड्स ऑफ अ स्प्रिंग अँड पुल देम अपार्ट. खाली तुम्हाला त्या चित्रामध्ये स्प्रिंग ओढताना दाखवली. एखादी स्प्रिंग आपल्या हातात येऊन ताणली की काय दिसेल, जसं की आपण बघितलंय, एखादा रबर ताणल्यानंतर सुद्धा काय होतं, तो रबर आपण जेवढा ताणू तेवढा तो ताणला जातो, पण हात सोडले की ते काय होतो, मूळ स्थितीमध्ये येतो. म्हणजे जसा पहिल्यांदा छोटासा असतो तसाच होतो. म्हणजे ह्या स्प्रिंगचं पण आहे, जेवढी ताणू तेवढी ती ताणली जाते आणि नंतर ती आहे त्या मूळ स्थितीमध्ये येते. व्हॉट हॅपन्स व्हेन अ ब्लॅकस्मिथ हॅमर्स अ रेड हॉट पीस ऑफ आयर्न.
लोहाऱ्याने तापवून लाल झालेल्या लोखंडी वस्तूवर हातोडा मारल्यास काय होते? एकतर ते लाल झालेलं असतं, गरम झालेलं असतं, त्यामुळे ते काय होते? तुटलं जातं लगेच. म्हणजेच काय, द फोर्स इज नेसेसरी टू चेंज द शेप ऑफ ॲन ऑब्जेक्ट. वस्तूचा आकार बदलण्यासाठी आपल्याला कशाची गरज असते? तर फोर्सची गरज असते, बलाची गरज असते. एखाद्या वस्तूचा आकार बदलण्यासाठी आपण बलाची आवश्यकता असते. सेकंड आहे टाईप ऑफ फोर्स. बलाचे वेगवेगळे प्रकार आहेत. कोणकोणते? मॅस्क्युलर बल्स म्हणजे स्थायू बल. सेकंड आहे मेकॅनिकल फोर्स, यांत्रिक बल. ग्रॅव्हिटेशनल फोर्स, गुरुत्वीय बल. मॅग्नेटिक फोर्स, चुंबकीय बल. फ्रॅक्शनल फोर्स, घर्षण बल. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स, स्थितिक विद्युत बल. आणि कंबाईन्ड फोर्स म्हणजे एकत्रित बल. आता हे 7 जे आहेत ते फोर्सचे प्रकार आहेत. यामधला आज मॅस्क्युलर फोर्स म्हणजे स्थायू बल याचा अभ्यास आज आपण करूया. मस्क्युलर बल म्हणजे काय? तर स्नायू बल. इन ऑल द ॲक्शन शो इन दिस फीचर द मोमेंट्स टेक प्लेस विथ द हेल्प ऑफ द बोन्स अँड मसल्स इन द बॉडी. आपल्या शरीरामध्ये होणारे हाड आणि स्नायूंची होणारी हालचाल, एकमेकांच्या साहाय्याने जी हालचाल घडून येते त्यालाच आपण काय म्हणतो? तर मॅस्क्युलर बल. द पर्सन इन दिस पिक्चर अलॉंग इनसाइड लेफ्ट इन द वेट बाय यूजिंग मॅस्क्युलर फोर्स. चित्रामध्ये वजन उचलणारी व्यक्ती ही स्थायू बलाचा वापर करत असते. म्हणजे काय? तर आपल्या शरीरामध्ये ते मॅस्क्युलर फोर्स म्हणजे काय? तर स्नायू बल. आपल्या शरीरामधले जे बोन्स आहेत म्हणजे जी हाडं आणि मसल्स म्हणजे स्नायू यांच्या साहाय्यानं वेगवेगळी जी हालचाल होते त्याला आपण काय म्हणतो? तर मॅस्क्युलर फोर्स. द फोर्स ॲप्लाइड विथ द हेल्प ऑफ मॅस्क्युलर इज कॉल्ड मॅस्क्युलर फोर्स. स्नायूंच्या साहाय्याने लावलेल्या बलालाच आपण काय म्हणतो? तर स्नायू बल म्हणतो. अशा तऱ्हेने हे आहे त्याची डायग्राम. म्हणजे वजन म्हणजे बोन्स अँड आपल्याला बोन्स आणि मसलचा जो वापर केला जातो यालाच आपण काय म्हणतो? तर मॅस्क्युलर फोर्स. या नोट्स तुम्ही वहीमध्ये व्यवस्थित लिहून घेणार आहात. राहिलेला पॉईंट आपण नंतरच्या तासाला बघूया. थँक्यू.